हे गाईस, आता आपण चंदीगड एअरपोर्ट टू बुरहानपूर हरियाणा प्रवास बघणार आहे. चंदीगड एअरपोर्टला उतरल्यानंतर आम्हाला जे घ्यायला येणार होते त्यांची वाट पाहत होते. तोपर्यंत मी थोडे व्हिडिओ शूट केले. तर मिसेस राजेंद्र कौर ज्यांनी मला पंजाबला इन्व्हाइट केलं, ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं, त्यांची जावई मला घ्यायला येणार होते. कारण चंदीगड टू बुरहानपूर हा 2 तासाचा रोड जर्नी होता. सो आम्ही जर्नी एन्जॉय करत चाललेलो आणि अर्ध्या रस्त्यामध्ये मिसेस राजेंद्र कौर स्वतः आम्हाला घ्यायला आले आणि त्यांनी खूप सुंदर वेलकम केलं. आम्ही एका धाब्यावर जेवायला गेलो आणि धाब्याचा ॲम्बियन्स खूप छान होता. मी थोडासा व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओमध्ये मम्मी कॅप्चर झाली आहे. तिला थोडासा राग आला माझा, की काय करते ही, किती व्हिडिओ बनवतेस, बास कर आता. आणि हा लास्ट व्हिडिओ बनवला मी, कारण माझी नंतर हिंमत झाली नाही बनवायची. मी मम्मीला अजूनही घाबरते. मस्त त्यांनी वेलकम करताना जो मला बुके दिलता ती फुलं खूप सुंदर होती. त्याचा मी फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. मग आम्ही 1 तासाने त्यांच्या घरी बुरहानपूरला पोहोचलो. मी रात्रीचा व्हिडिओ बनवला नाही, हा सकाळी व्हिडिओ बनवला. त्यांनी मला विचारलं होतं, मॅडम तुम्ही आमच्या घरी राहाल का म्हणून. तर मी हो म्हणाले होते. जसं महाराष्ट्रामध्ये बंगले असतात तसं हरियाणामध्ये हवेली असतात आणि त्यांचं घर एवढं सुंदर होतं. काय करणार, त्या 5 स्टार हॉटेलला याची सर येणारच नाही. आणि त्यांचं गेस्चर तर खूप अप्रतिम होतं, खूपच छान. त्यानंतर मी साडी नेसली आणि छान तयार झाले. मी पंजाबला येताना कन्फ्यूज होते, की मी साडी घालू का ड्रेस घालू, कसं सेशन घेऊ. पण मला तिथं महाराष्ट्र रिप्रेझेंट करायचं होता, त्यामुळे मी साडीच घालणार हा माझा हट्ट होता. आणि त्यानंतर आम्ही हरियाणामधनं पंजाबला निघालो त्यांच्या शाळेमध्ये. ती शाळा मिसेस राजेंद्र कौर यांची स्वतःची आहे आणि ते तिथे प्रिन्सिपल पण आहेत. सो तिथे जाताना मला खूप एन्झायटी झाली, की मी हा विचार करत होते, की जरी हिंदी ही भाषा आपल्यासाठी अनोळखी नसली तरी आपली रोजची बोलीभाषा नाही आहे. त्यामुळं मी जे काही बोलेल ते मुलींपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि मी त्यासाठी खूप मेहनत घेतली. आणि ह्या मिसेस राजेंद्र कौर आहेत, त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. त्यांना मी खूप खूप थँक्यू म्हणू इच्छिते. आणि पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे लवकरच. पुढचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की माझं सेशन कसं झालं. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.